आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मालेगाव येथे महापौर उपमहापौर निवडणूक नंतर मोठी दुर्घटना, लिफ्ट तुटली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मालेगाव येथील महानगरपालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर सभागृहातील पदाधिकारी व पत्रकार महापालिकेतील लिफ्टमधून खाली येत असताना ओव्हरलोड झाल्याने लिफ्टची वायर तुटल्याने ती थेट खाली आल्याने मोठी दुर्घटना घडली असून सुदैवाने तुटलेली लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकल्याने व तळमजल्यावरील गेट तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे। मालेगाव महानगरपालिकेत आज महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होती। त्यामुळे महानगरपालिकेच्या 5व्या मजल्यावरील सभागृहात सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक व अनेक पत्रकार सभागृहात वार्तांकन करण्यासाठी गेले होते। निवड प्रक्रिया झाल्यानंतर काही पदाधिकारी जिन्याने तर काही पदाधिकारी व पत्रकार लिफ्टने खाली येत होते। सदरची लिफ्टची क्षमता 8 व्यक्तींची होती, पण यावेळी लिफ्टमध्ये जवळपास 15 ते 16 नगरसेवक व पत्रकार बसले होते। लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने तिची वायर तुटली। लिफ्ट थेट 5व्या मजल्यावरून खाली आली। ती लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळलाय। अखेर शर्थीचे प्रयत्न करून तळमजल्यावरील लिफ्टचे गेट तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। या घटनेनंतर मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली असून नशीब बलवत्तर म्हणून लिफ्टमधील सर्वजण बचावले आहेत। या लिफ्टमध्ये वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संदीप जेजूरकर, विशाल मोरे व प्रदीप पाटील यांच्यासह माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह काही नवनियुक्त पदाधिकारीही होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल शिवदे।